दाशी आठवावा हरी मग तो होऊन देसीन आड घाले सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने मग तो होऊन देसीन आड घाले सुदर्शन तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण मग तो होऊन देसीन आड घाली सुदर्शन विडल विडल ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णगिरिती संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून भक्ताचं कर्तव्य आणि देवाची जबाबदारी सांगतात विडल या पुण्यनगरीमध्ये परंपरेने चालत आलेला हा भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञातील आज 3ऱ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ बोरीस कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौकदार शिष्टीमाले मातृग पितृग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तांटामध्ये आदेश सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचक्रोश अन्नदाते सौजन्याधारी व्यासपीठालक मार्गदर्शक प्रेरणास्थान हितचिंतक झाले सगळ्याला धन्यवाद शेवला प्रारंभ विठ्ठल या नाम यज्ञाला संपूर्ण गावचं सहकार्य आहे गावातील महिला मंडळांचं विशेष योगदान गावातल्या तरुण पिढीचं विशेष योगदान गावातील सर्व भजनी मंडळे असतील वारकरी मंडळे असतील आपल्या सर्वांचं आराध्य दैवत सती अहिल्या देवींच्या पवित्र दरबारामध्ये हा सुवर्ण महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाला प्राप्त झालेलं स्वरूप या नाम यज्ञासाठी ज्यांचं विशेष सहकार्य आहे विशेष योगदान आहे असं आपल्या गावचं भूषण महाराष्ट्राचे राजकारणातील एक वजनदार व्यक्तिमत्व आदरणीय आमचे दादासाहेब सुभाषराव शिवाजीराव देवरे साहेबांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे आपल्या मातीविषयी आपल्या माणसाविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये विशेष आवड आहे असे आदरणीय आमचे दादासाहेबजी त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे त्यांचा संपूर्णच परिवार असेल त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व या नामयज्ञातील संयोजक मंडळी या अहिल्या देवींच्या असणाऱ्या देवस्थान ट्रस्टचे संस्थापक आदरणीय बाबा वैकुंठवासी बापूसाहेब शिवाजीराव देवरे आणि या सगळ्यांच्या सहकार्यातून या कार्यक्रमाला हे गोड स्वरूप प्राप्त झालेलं आहे या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी त्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील नामवंत मृदुंग वादक मृदुंग सम्राट यज्ञेश महाराज आळंदीकर त्यांची विशेष उपस्थिती आहे गोड मृदुंग वाजवतात त्यांना सातवंत मृदुंग सम्राट आमचे सावता महाराज त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती त्यांनाही मनापासून धन्यवाद सो साऊंड सिस्टीम अगदी गोड आवाज आहे सिस्टीमवाल्या दादांसाठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी कारण अशी सिस्टीम घेतली तर आम्हाला काही प्रवासाचा काही सीन वाटत नाही अगदी गोड आवाज दिला तुम्हालाही मनापासून धन्यवाद तुमच्या एका मशीनच्या देवाने 50 मशीन करा हीच माझी ज्ञानोबरांच्या चरणी प्रार्थना तुम्हालाही मनापासून धन्यवाद शूटिंगवाले मोबाईलवाले कॅमेरेवाले सगळ्यांचे आभार शेवला प्रारंभ विठ्ठल या
कार्यक्रमासंदर्भात ज्यांनी संपर्क साधला असे आमचे परमार्थ स्नेही डॉक्टर पाटील, काय त्यांचं नाव, BM पाटील का, हा, खूप दिवसापासून ते संपर्कामध्ये होते. साहेबांच्या वतीनं गावातील तरुण मंडळींचे सगळ्यांचा संपर्क झाला. सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. सगळ्यांचं नामोल्लेख करणं शक्य नाही. जेवढ्यांची नावं घेतली किंवा आली तेवढी सगळे देव, आणि ज्यांची नावं राहते ते महादेव, म्हणजे ते ह्यांचे बी देव. हे सांगतो ज्ञानदेव, तुम्ही आहे ब्रह्मदेव. चांगल्या कामाला वाकड्या चालते ते चांगदेव, चांगल्याला चांगलंच म्हणते ते नामदेव. विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे. भक्ताचं कर्तव्य, देवाची जबाबदारी, 2 गोष्टीचं चिंतन आहे. संकट आल्यानंतर भक्तांनी काय करायचं हे कर्तव्य झालं, आणि भक्तांनी दावा केल्यानंतर देव कसा धावून जातो ही देवाची जबाबदारी झाली. विडल संकट आल्यास नंतर काय करायचं, पहिला प्रश्न तुमच्या पुढे असा निर्माण करतो, भक्तावर संकट मनाने येतं का लोक आणतात? काय आपला अभ्यास काय, संकट मनाने कसं आहे, लोक आणतात. माऊलीची झोळी मनाने फाटली नाही, लोकांनी फाडली. आणि गाथा मनाने पाण्यात जाऊन उडी हाणली नाही गाथ्याने, लोकांनी टाकला. संकट येत असतं, त्याच्या पुढचं सांगा, चांगलं, जो चांगलं जगतो त्याला जास्त संकट आहे. विडल करा, राम राम, म्हणजे ही सिस्टीमच अशी बरं का. जुनी म्हातारे कोतारे का पाहण्यापासून त्यांचा एक फेमस वाक्य, हा, माणसं आता बिघडली, पूर्वीले माणसं चांगली. तू गपरा, पूर्वी असलीच होती, फक्त त्यांचं व्हायरल होत नव्हतं. ह्याची पूर्वी चांगली होती. पूर्वी जर माणसं चांगली होती तर माऊलीची जोडी फाडली असते का, गाथा पाण्यात टाकला असता का, छत्रपतींच्या घरात राजकारण निर्माण केलं असतं का, विवेकानंद लोकांनी आक्षेप घेतला असता का, सीतेला अग्निदिवे द्यावं लागलं असतं का, कृष्णाला गावळ्याचं पोर म्हणून लोकांनी हिनवलं असतं का. माणसं चांगली होतीच का वा, अय बुरीस, माणसं पहिल्यापासून अशीच आहे, तीच माणसं आहेत, फक्त आडनाव बदलून जन्माला आल्यात. क्वालिटी तीच, फक्त नावात चेंज झाला नाही तर त्यांनी गुण अजिबात बदलले नाही. खऱ्याला त्रास होणार, रोडला गतिरोधक आणि माणसाला विरोधक पाहिजेच. विठ्ठल संकट येऊ द्या, आल्यानंतर हरीचा दावा करायचा. हरी काय करतो, थपमार, हरी काय करतो, मागे पुढे उभा राहे जमाळीत, राहे जमाळीत, 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 आलिया मागे पुढे उभा राही जमाळीत, स्वर आली आगात निवाऱ्या. देव भक्ताच्या मागे उभा राहतो, पुढे उभा राहतो, पण आपल्या भक्ताला बोल नका, बोल. हरिदासाला कसली चिंता आणि कसलं संकट निर्माण होत देत नाही. त्यासाठी करायचं काय, 10:08 हरी. संकट आल्यावर हरीचं चिंतन करायचं. काय का संकट कोणावर आलं, 5 पांडव जेवायला बसले आणि जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरवलं. पाणी फिरवलं म्हणजे पूर्वी फिरवीत होती, आणि पाणी फिरवण्याला पूर्वी थोडे धार्मिक समजत होते, आता मूर्ख समजतात. येडे म्हणतात ही फेल झाले. हा, म्हणजे जेवढं तुम्ही धर्माला चेपरून राहचाल तेवढे तुम्ही मूर्ख होणार, आणि जेवढं तुम्ही धर्म मातीत घालणार तेवढे तुम्ही स्टँडर्ड होणार. सध्याची मानसिकता अशी लोकांची, गण लावला चांगलं वागला मी फेल गेलं, आणि आई बापाला हाणलं की ते डॅशिंग बाजू, कुठून नियम काढला काय, म्हणजे मूर्ख वागला की समाजात सध्या किंमत आहे.
धर्म संस्कृतीच्या परंपरेनुसार जेवण करणे म्हणजे फक्त ही टाकी भरायचे नाही, तर जेवण करणे म्हणजे यज्ञ. उदर भरणं हे जे जाणे जे यज्ञ कर्म, त्याला जलदेवतेचा मान द्यायचा म्हणून पाणी फिरवायचं, हे त्याचं ओरिजिनल उत्तर आहे. ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं? काय काय माणसं टोचून विचारतात, मग आम्ही उत्तर बी त्यांना तसंच देतो. मला एकदा मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता, म्हणलं मग यात येऊ नाही म्हणून. काय सांगता? एक म्हणा तुकाराम महाराजांना विमानाला, तर विमान कुठं उतरलं? तुझ्या बापाच्या रानात. गरुडाला काय जागा लागत होती का? एक मला हरिपटात नेमकं काय म्हणलं, तुझ्या आज्याचं चरित्र. आता काय सांगता मूर्खांना? 2-4 पुस्तक वाचन आमच्यापासून टूर करायचं. तू आमचा मालक झाला का? तू प्रश्न विचारणार आम्ही उत्तर देणार, म्हणजे तू शिक्षक झाला ना आम्ही तुझे विद्यार्थीत का? तसल्यांची संख्या झाली जास्त डोकं लावणाऱ्यांची. एकदा माझा कीर्तनात विषय झाला, शुद्ध बेजा पोटी फळे रसाळ घुमटी, जसं पेरल तसं जुगत. काय चुकलं माझं? त्याला प्रमाण दिलं माऊलीची ओळी, जे क्षेत्री जे पेरी जे ते वाचून यानं उपजे, पाहिजे त्याचे देखी जे दर्पण आधारे. आरशाची बघाल तेच दिसे, जैश्या तैश्या दावे आरसा, नक्त्या कैसा पालटे. ते मला महाराज तुमचं चुकलं. अरे म्हणलं झालं काय? म्हणलं पेराल तसं उगवतच नाही. म्हणलं कसं काय? मला शेंगदाणा पेरल्या त्याला टरफल कुठून येतोय? भुईमुगाची शेंग माहिती ना, शेंगदाणावर त्याला फोलकट आहे. मी म्हणलं शेंगदाणा आला की ना, डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे, टरफल्याचा काय संबंध आहे? मला हलूनच द्या ना, उत्तर द्या. उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी नाही, त्याने चहा प्यायला घरी नेलं आणि मी म्हणलं मला फक्त चहा ना. त्याने असं कप्पा चहा ना. म्हणा हा मला फक्त चहा. ते मला चहाच आहे की. मी म्हणलं कप बी नको, नुसता चहा. म्हणा कपाशिवाय चहा कसा येईन? म्हण मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईन? मला आहे हो तुमच्या कुठं नादी लागला, तुला आधी कळत नव्हतं का? आणि मी रोज 2 गाव फिरतो म्हणजे मूर्ख आहेत का? हे माणसा कसे सांगू का? सोड अनंत वाचाळ बरळती बर, अनंत वाचाळ बरळती बर, अनंत वाचाळ बरळती बर, अनंत वाचाळ बरळती बर. आनंद वाचाळ बरळती बरळ. आनंद बसणारे तुम्ही काय आमच्या खेळात नाहीत का? काय बघ आता टाळी वगैरे वाजवायचं तर तुमची थोडी जबाबदारी आहे ना. का स्टेजवरच्याने उक्त घेतलंय आरडायचं. जरा फ्रेश बसा बरं सगळे. जरा बसा, जरा ताट फीट, जरा हातानं टाळी मुखानं नाम एवढं तासभर तुमच्याकडे काम. जरा घरच्या चपात्या जरा जिरवा हे तर जरा टाळ्या वाजून जर तुमच्याकडे बघून आम्हाला बी थोडं सांगू वाटलं पाहिजे. असं जरा फ्रेश बसा सगळे. विठ्ठल अनंत वाचाळ बरळती बरळ, कया कैचा गोपाळ पावे आहे. लोक आनंद तोंडाने बोलणाऱ्यांच्या स्वप्नात सुद्धा देव जात नसतो. जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं हे आपलं चिंतन चालू होतं. 5 पांडव जेवायला बसले, जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरवलं. संकट आल्यावर काय करायचं हे मला सांगायचंय. पडता जड भारी. धर्मराजानं घास म्हणला मुखात घालणार. द्रौपदी सुभद्रा दोन्ही बी पळतच आल्या. थांबा मालक म्हणले काय झाले? जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची. सुभद्रेचा भाऊ कोण? देव भगवान श्रीकृष्ण. आता ताटाव बसल्या देवाला आणायचं एवढं सोपं आहे का? जिंदगी गेली गंध उगाता सपनात नाही आपल्या. ताटाव बसल्या देवाला आणावं. धर्मराज म्हणले असला वेडा हट्ट जमणार नाही, हे शक्य नाही, मी नाही आणू शकत देवाला. माझा भाव आलाच पाहिजे, कारण ह्यांचं लय भाव प्रेम असतं बचत गटाचं. त्यांचे इतकं भाव प्रेम त्यांचंच. संसार बघा किती चिकाटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं पैसे काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेतात. नक्का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ना त्याला बिड्या वड्या मिळा, तुम्हाला साडी घ्या मोकळाय का तू? हा रांग जाताना सांगत आता खायचं एकाचं गायचं एकाचं, आणि वरून मालकाला साडी दाखवते. भावा भिजला भावाने घेतली. देवी काय म्हणते छान आहे. अरे तुझाच माल आहे. कपडे धुताना वाटा कुठं गायब होत्या, ह्याचं जरा चिंतन करीत जा अधून मधून जरा.
हे बहिणीचं भावप्रेम आताच नाही, 700 वर्षापूर्वीच आहे. भावाला रागाला ताटीचा दरवाजा बंद केला तर बहीण पडले दादा. योग्यांची माऊली, साधकाचे मायबाप, ज्ञानाचा ईश्वर, महाविष्णूचा अवतार. तुमच्या कर्तृत्वाला आणि तुमच्या नेतृत्वाला हे ताटीचा दरवाजा बंद करणे हे शोभत नाही. बहिणीवर जर तुमचं खरं प्रेम असेल, ताटीचा दरवाजा उघडा आणि बाहेर या. काय म्हणते मुक्ताबाई? मिथ्या कल्पना मागे सारा, बहिणीवर जर तुमचं खरं प्रेम असेल तर ताटीचा दरवाजा उघडा बाहेर. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. हे बहिणीचं भाव असलेलं प्रेम आहे. बहीण भावाचं प्रेम टिकवा. आता बहीण भावाचं प्रेम राहिलं नाही जमलेलं मार्केट आल्यामुळं. बहीण भावा दावा लावती, पैसे फेकन मग सईला ये. भाऊ सुद्धा सध्या जम झाले ते रोडच्या कडे ज्यांच्या जमिनी सरकारचा जिथं पैसा आलाय ना, तिथले भाऊ म्हणतात भाऊ परवडला पण बहीण नको. बहिणीच्या मनात पाप नसतं पण दहाजी आला असतो, पैसे माग पैसे माग. दहाजींनी जरा नीट राहा. तुमच्या 10-5 रुपयासाठी त्यांच्या रक्ताची नाती तोडू नका. पैसा गवण्याविषयी प्रेम टिकवा. विठ्ठल. आणि मग माझा भाऊ पंक्तीला जेवायला आला पाहिजे. धर्मराज म्हणे मला जमणार नाही. थोडा आवाज. धर्मराजाच्या बाजूला अर्जुन बसले होते. मग धर्मराज म्हणले, अर्जुन होय र, तुझा दोस्त आहे तो आणतो का? मग तुझं देवाचं चांगलं जुळतं वाटतंय, तुझी गाडी बी चालत वाटतंय अधून मधून. तो अर्जुनाची रती होय हर्षारती, बक्षी होय प्रीती सुदाम्याची. लाव बरं, देवाला फोन लागतोय का? अर्जुनानं मोबाईल काढला, देवाला फोन केला. देवाचा मोबाईल कवरी क्षेत्राच्या बाहेर नाही म्हणले, लिंकच लागा ना, व्हिडिओ कॉल व्हायना आणि मेसेज जायना म्हणले, देव रेंज मध्येच नाहीत म्हणले. धर्मराज म्हणले आपली माघारे, अर्जुनराव म्हणले आपली माघारे. नकुल सती म्हणले हे तुमच्यासारख्याच मेळ बसाना ना, आम्हाला खाला फॉर्म भरायला होता, तुमचं तुम्हीच बघा बुवा. त्यांच्या बाजूला एक वाघ बसला होता, त्याचं नाव भीम दादा. त्याला दादा म्हणावं लागत होतं, नुसतं भीम म्हणले तो हानीत होता. भीम म्हणजे इचित्र माणूस होता. तब्येत होती, डोक्यात ते आवड होती, ते कोणाला मोजित नव्हतं. देवाला तरी थोडंफार दबकायचं नाही तर बाकीच्या नंतर धनाधन जपकीतच होतं. ती कोणाची गाठ पडली होती, आधी जी हारी घालीत होता, आधी ठोका टाकायचा मग जी हारी घालायचं. काय त्यांचा स्वभाव असतो बघा, भेटल्या कुचकं बोलणार मग चांगलं बोलणार, म्हणजे ती त्यांचा स्वभावच तसा असतो. भीमदादा त्या पॅटर्न मध्ये मोडत होता, ती कोणाला मोजित नव्हता. ताकद बी तशीच होती, रगीलपणा होता, पावर होती. भीमात काय कमी ताकद होती का? हत्तीच्या शेपटाला धरला, हत्ती जर वर फेकला तर हत्ती खालीच येत नव्हता. हत्ती जायचा कुठं? सध्या सॅटेलाइट सोडतात का? उपग्रह फेकले हत्ती तिथं जायचा. काय ताकद असेल? भीमात एवढी ताकद का होती? तर आईच्या हातचा एक तरी घास भीम खात होता, मग भीम डेकर देत होता. आईच्या हातचा घास खाल्ल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं, म्हणून भीमात ताकद होती. हे आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आताचा भीम आय आय आय. एक जण भीम जेवायला बसला, जेवता जेवता आईवरच रागावला, आई कळत नाही इतकी पातळ भाजी, तुझ्या हाताला चव नाही. चपात्या जाड केल्या, भात कच्चा ठेवला, वरण पातळ केलं, भाजीला टेस्ट नाही. अजिबात तो स्वयंपाक बनवायचा नाही. म्हणले बाबा आम्ही नाही केली भाजी, तुझ्याच बायकोनी केली. हा सोय आणि मग मस्त आहे की पातळ आहे पण टेस्ट छान आहे. मूर्खा, तुला बुटाने हाणला पाहिजे. हा आय म्हणलं की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणलं की लॉकडाऊन. एवढा फरक म्हणल्यावर कशा मी मला ताकते आहेत का? आताच्या पोरांना ताकते काय? काय चिमणी म्हणे तोंडच नाही. शरीर संवाद सुद्धा पाहिजे मला, पावर.
शरीर वज्रायशी कवळी ब्रह्मांड जोपुचे. काय ताकद होती हनुमंतात, वज्रासारखं शरीर होतं. दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिरिंग करण्यात गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याचे झपकी होतं आपल्याला येडेवाणी करण्याला. पण हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. दाढी जाळ्या मिशा राहिले असते ना, दाडाच पेटले, गंज पेटले म्हणे. त्याचं गाव बी जाळलं हो, आणि गाव जाळून बी धन्यता दिली. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. दुसऱ्याचं गाव जाळणं लय चांगलंय का? खरं सांगा बरं, खरं सांगा. गाव असं दुसऱ्याचं घर पेटिवलं पाहिजे का इजिवलं पाहिजे? आणि दुसऱ्याचं गाव पेटून मी तुका बरं म्हणतात धन्य धन्य म्हणे तुका. अरे ते जाळण्याच्याच लायकीची होती बेटा. लंका जाळली या शब्दाचा अर्थ रावणाचा अहंकार जाळला. मला कोणी चॅलेंज देऊ शकत नाही. ही जी रावणाच्या अंतःकरणात भावना होती ना, बिमोडच करून टाकला रावणाचं. शेरा सवा शिर आहे हनुमंतराय. ताकद, एवढी ताकद हनुमंतरामध्ये का होती ऐका. अंजने माचेचा दुधाचा एक थेंब जर दगडा पडला तर धाड दिशेने दगड फुटत होता. वज्रशील दूध हनुमंतराय पेलते. अंजनीच्या तपासाठी वाघ त्यांच्या पोटी जन्माला आला. महारुद्र आले पोटी, म्हणून ताकद होती. दुधाचा थेंब जर दगडावर पडला अंजनी मातेचा दगड फुटत होता. आता आईचं दूध राहिले का पोरांना? आता बाटली, जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच. फक्त टोपणात बदल होतो. रबरचं जातं पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची त्या पोराला काय सुधारणा, पोरग झोळीत फेकायचं बाटली, त्याच्या तोंडात कोंबायची, आईनं बसायचं वाट्यावर, तिकडे व्हॉट्सअप खेळत. ते पोरग एकटंच झोळीमध्ये हे करत नसतं, नुसतं पत्रा बघत असाला. त्याला काय सुधारणा. बाटली तर दूध संपलं. बुच्यानं त्याने दाताने लबराचा तुकडा त्याच्या नारड्यात गुतला त्या लबराच्या बाटल्याचं बुच्यानं. आणि मग ती तिकडून मोबाईल स्विच ऑफ झाले. त्याची मम्मी आली तोवर तर पोरने डोळं पांढरं केलं होतं. जुळी ती एक फुटा नाही का त्या बाटलीचा. त्याच्यामुळे बारकाली पोरं पहिल्यासारखी गुटगुटीत राहिले ना, त्यांची डोकी मडकेवणे झाले. हातपायच्या काड्या सुख करतात, दुका हरतात, अशी कमरत दाबल्या, त्या डिग्रीत फुगल्या, वाकडी तिकडी झाले ते. पहिल्यासारखी अशी गुटगुटीत वजनदार अशी लुसलुशीत पोरं राहिलीच नाही. असली उगाची पडावणी पोरं झाल्या, ताकदीच नाही. ते कुपोषणात बाद झाली, त्यांना जीवनसत्वच नाहायचं दुधाचं. लहानपणी ती बाटली, मोठं झाले मोठी बाटली. हा, आणि एकदा मोठ्या बाटलीच नादा लागल्या, ते आम्हाला सुद्धा आवडत नाही. 100 कांदावाले असले एक पियाताना आमचा हरिपाठ बंद पडतंय. बंद करा हरिपाठ. हे कांदावाले काय लायकीची ते आम्हाला माहिती. आणि त्यांच्यात दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवा. मग त्याच्यासाठी बोका थापला का काय? तो 5-6ची पण आमचा अध्यक्ष झाला का? पिणारे चित्र असेल. 2 म्हातारी पारावर बसले. मला होय दारू प्यायला खोकला जातो कर. आणि दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय? अरे येड्या, दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार? आता ती घालीव नेगळे, ही घालीव नेगळे. पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संगीत राहा, व्यसन करू नका. माझी तरुण मला विनंती. व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन, तिथं खाली बसन, तिच्यात काही भेटन. गुटखा खाल्ला तोंड फुटन, दारू प्यायला लेवर फुटन, चांगल्या कामात आला बंधन तुटन. मित्रमंडळ चांगले ठेवा. त्याचा सुरुवातीला पसतन ताडी, तुमची वळखत्यान नाडी, दारू असल्यात्यान गोडी, इकावं लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जरण झाली साडी, लावून त्या दारूला काडी, धरण्यानं व तुकोबाची जोडी, मंकळन परमार्थाची गोडी. टाळ्या जरा जोरात, हा नका नका. हा
व्यसन करू नका. आणि माझी एक विनंती, एवढा भव्य दिवस सप्ताह चालू आहे, सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आपलं, 3रा दिवस आहे. सप्त्यात महाराज मंडळी किती मोठे आणली ह्याला किंमत नाही. एका सप्त्याच्या वेळेस किती तरुण मुलाने व्यसन करायचं सोडून दिली ह्याला खरी किंमत आहे. नुसते कीर्तन काय का, मी तर उलट सांगतो, कीर्तन कमी आहे का, कीर्तन बी लय झाले ते सध्या. मरणाचा बडीमार झालाय तुमच्या कीर्तनचं. जन्माला कीर्तन, मियाला कीर्तन, वाढदिवसाला कीर्तन, बड्डेला कीर्तन, पूजेला कीर्तन, वास्तुशांतीला कीर्तन, गंगा पूजनाला कीर्तन, गोड जेवणाला कीर्तन, नुसती कीर्तन, झिटॉकीला कीर्तन, युट्यूबला कीर्तन, फेसबुकला कीर्तन, इंस्टाला कीर्तन, नुसती कीर्तनच आहे. कोणचा सोशल मीडियाचा ॲप ओपन करा, आलीच महाराजाची क्लिप, असं वागा तसं वागा, हे करा ते करा. महाराजाची एम झाली सांगून तुम्ही पियाक झाले, ऐकून टेटस ठेवू पण बदलायचं कुणी? आम्ही फक्त सांगायचं, तुम्ही ऐकायचं, बदलायचं कुणी? तुमच्यात बी बदल होतो, पण मंडपात हायतवर खरे पटले खरे. नको, व्यसन करणं वाईट आहे. मंडपात हायतवर, मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हातावून गप्पा सुरूच. लांबून लांबून महाराज येतात रो, लय आरडतात बो. आणि ह्या वर्षी गावकऱ्याने चांगले निवडून महाराज आणले ते. तंबाखूवारी निवाडते ते कीर्तन संपले आम्हाला. आणि महाराज चांगले गोळ येतात बरोबर. आणि ती 3ऱ्या दिवशी आलं तर तिथं लय बारीक पिलू होतं, पण लय झपकीत होतं रे. आणि दुसरा म्हणला, त्यांनी सांगितलं ना व्यसन करणं, ग सांगतच असते ते. होय होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागलं, त्यांनी तरी कोणाला सांगा नीट वागा. अरे वाईट वागणारे आहेत म्हणून तर चांगलं वागण्याला किंमत आहे. त्यांचं कायला म्हणावं घ्यायचंय, त्यांचा धंदाच आहे तो. तंबाखू खाऊन मोकळा, नका करू आयुष्य